आदिवासी विकास विभागाच्या निधी वाटपातील कथित असमानतेच्या निषेधार्थ विविध कंत्राटदार संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करत ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाचे सदस्य सहभागी झाले। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनोज खांडेकर, सचिव अविनाश आव्हाड आणि किसन पानसरे यांनी सांगितले की आदिवासी उपयोजनेअंतर्गत रस्ते व पूल बांधकामाची हजारो कोटी रुपयाची देयके प्रलंबित असून केवळ नाशिक मंडळातच सुमारे 2163 कोटी रुपयाची देयके अडकली आहेत। राज्यभरातील प्रलंबित देयकाची रक्कम सुमारे 10,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे। 29 मे 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या निधी वितरण आदेशात काही निवडक कामांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचा आरोप करत कंत्राटदारांनी निधी वाटपातील निकष सार्वजनिक करण्याची मागणी केली। तसेच प्रलंबित देयकाच्या तुलनेत न्याय्य व समप्रमाणात निधी वाटप व्हावे, निधी वितरण आदेशाचा पुनर्विचार करावा आणि थकीत देयकांची कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही कंत्राटदार संघटनांनी दिला आहे। बंद करा वशिलेबाजी, बंद करा, बंद करा, बंद करा वशिलेबाजी, बंद करा, बंद करा, बंद करा वशिलेबाजी, बंद करा। मुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय, आदिवासी विकास मंत्री हाय हाय, आदिवासी विकास मंत्री हाय हाय। अरे या आदिवासी मंत्र्याचा करायचं काय? खाली डोकं काय? खाली डोकं वर पाय। या भेदभाव करणाऱ्या सरकारचा 36/03/04 हेड अंतर्गत ठेकेदारांनी मार्च पर्यंत बराच वेळ वाट बघितली की निधी प्राप्त होईल आणि त्यानंतर आता एप्रिल मे जून मध्ये जो निधी प्राप्त होतो त्याची पण आम्ही फाईलची वाट बघत होतो। परंतु काल परवाच एक अतिशय घातक आणि ठेकेदारांसाठी अतिशय अन्यायकारक JR निघाल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील ठेकेदार अतिशय अग्रेसिव्ह झालेले आहेत। माननीय फडणवीस साहेबांचा जो अजेंडा आहे की भ्रष्टाचार मुक्त आपण महाराष्ट्र शासन चालू, तसं कुठेही प्रकारचं दिसत नाही। उलट त्यांच्या काळात हे जे 2-3 खाते आहेत हे अतिशय भ्रष्ट होत चाललेले आहेत। याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय गांभीर्याने दखल घ्यावी, जेणेकरून त्यांना कदाचित हे माहीत नसेल की खाली काय प्रकार चालू आहे। एखाद्या 50 कोटीच्या कामाला 1 लाख रुपये देतात आणि 10 कोटीच्या कामाला 10 कोटी देतात, याच्यावरनं हा एवढा विरोधाभास असेल तर हे अतिशय भयानक आहे। फडणवीस साहेबांनी त्यांना त्यांच्या नावाला शोभेल मुख्यमंत्री पदाचे जे भारतातले एक चांगले मुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीने त्यांचं जे कामकाज आहे तर कदाचित खालचे जे खात्यातले भ्रष्टाचार त्यांना माहिती नसतील तर त्यांनी अतिशय गांभीर्याने घ्यावे व सर्व ठेकेदारांना चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा अशी अख्ख्या महाराष्ट्रातील ठेकेदारांची त्यांना विनंती आहे। मी रमेश शिरसाट।